नमस्कार अमरावती. अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेला धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. पक्षाने मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असतानाही काँग्रेसच्या 6 नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावल्याने पक्षशिस्त आणि अंतर्गत मतभेदांवरून नवी चर्चा सुरू झाली. अमरावती विधान परिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेला छेद देणाऱ्या घडामोडी समोर आल्या आहेत. अमरावती महानगरपालिकेतील काँग्रेसच्या 17 नगरसेवकांपैकी 6 नगरसेवकांनी थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले, तर 11 नगरसेवक पक्षाच्या निर्णयानुसार तटस्थ राहिले. सकाळपासून नवीन तहसील मतदान केंद्रावर काँग्रेसचे नगरसेवक विक्की वानखडे, धीरज हिवसे, राजश्री जठाले, अफसर शहा, सादिक शहा आणि लुबना तन्वीर यांनी मतदान केल्याचं दिसून आलं. काही नगरसेवकांनी प्रसारमाध्यमांपासून दूर राहत मतदान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. दुसरीकडे मिलिंद चिमटे, अनिल अग्रवाल, विलास इंगोले, बबलू शेखावत, अनिता काळे, अर्चना आत्राम, अस्मा फिरोज खान, संजय शिरभाते, मालता गवई, ललिता रतापा आणि सुनीता भेले हे नगरसेवक पक्षाच्या भूमिकेवरती ठाम राहत मतदानापासून दूर राहिले. काँग्रेसने निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असताना 6 नगरसेवकांनी मतदान केल्याने पक्षशिस्तीचा भंग झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या मतदानामागे वैयक्तिक भूमिका होती की पक्षांतर्गत वेगळी रणनीती, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. या घडामोडीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून पक्ष नेतृत्व याबाबत काय भूमिका घेणार आणि संबंधित नगरसेवकांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसच्या 6 नगरसेवकांच्या मतदानामुळे पक्षातील अंतर्गत राजकारण तापले आहेत. तटस्थतेची भूमिका आणि प्रत्यक्ष मतदान यातील विसंगतीमुळे काँग्रेसची रणनीती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.